तिनं घेतला बामनाच्या गड्यात फेकला. बामनाच्या गड्यात हार पडला. बामन बिचारा 2 वर्षापासून दुसऱ्याचे उरकू उरकू बेजार. तो म्हणे पडला तो पडू द्या स्वाहा. ओ लगन कोणाचं, नवरी कोण, नवरदेव कोण, हा काय प्रकार आहे महाराज. हातानं टाळी मुखानं भजन करा. बोला पुंडलिक वरदा विठ्ठल ज्ञानदेव नाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताई की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ब्रह्मलीन बोधे बाबा की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. पवन पुत्र हनुमान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. विठाला 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 विठाला. शरण शरणजी हनुमंता, शरण शरणजी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. काय भक्ती चात्या वाटा, मज दावा व्यासुबठा. शूर आणि धीर, शूर आणि धीर, स्वामी काजी तू सादर. काय भक्ती चात्या वाटा, मज दावा व्यासुबटा. तुका म्हणे रुद्रा, तुका म्हणे रुद्रा, अंजनीची या कुमरा. काय भक्ती चात्या वाटा, मज दावा व्यासुबटा. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा. नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया है. दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया. दुसरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण.
होय सकल विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नि आता खलावज्ञ जीवोदारार्थावतारम कलंकांक तेजोदिकामोदिवक्रम खला निषबाधा पुनर्दार दक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा या दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मय देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका तयाच नामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहो गुणदोष झालो दास पायांचा मस्तकही पायावरी मस्तकही पायावरी मस्तकही पायावरी मस्तकही पायावरी या वारकरी संतांचा या वारकरी संतांचा हो या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतां हो माते पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचा या वारकरी संतांचा या वारकरी संतांचा मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या सगळ्यांनी हात जोडा सगळ्यांनी आणि प्रत्येकानं म्हणण्याचा प्रयत्न करा मनोजवं मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरायोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःख भर मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती टाळी वाजवा, टाळी. नंदन सुनला मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार हे दुःख बंधन मारुती नंदन हे दुःख बंधन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार श्री शरण शरण जे हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुबठा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त गावी अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरदेश पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्याकरिता म्हणून दाखवलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू
वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे नवे नवे ज्यांनी तुम्हा आपल्याला हिंदवी स्वराज्य स्थापन करून दिलं ते जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू म्हणून ओळखले जाणारे जगद्गुरु तुकोबाराय. त्या तुकोबारायांचा तुम्हा सगळ्यांच्या पाठातला परिचयाच्या 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगावर बोलण्याच्या पूर्वी 1-2 गोष्टीचा परिहार द्यायचा तो असा. थोर मोठ्या साधू संतांच्या पादस्पर्शानं पुण्याने पवित्र झालेली नगरी आपली ही कलमाडी नगरी आणि या कलमाडी नगरीमध्ये आजचं ठेवलेलं कीर्तन किम निमित्त किम कारणास्तव तुम्हा सगळ्यांना ज्ञात जरी असलं तरी वक्त्याचं सांगणं कर्तव्य ठरतं. त्या नियमाला अनुसरून सालाबाजारप्रमाणे आपण हा उत्सव हा सोहळा साजरा करत असतो. मारुती मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेच्या निमित्तानं वर्धापन दिनाच्या निमित्तानं 1 दिवसीय आपण कार्यक्रम त्या ठिकाणी दरवर्षी करत असतो. गेल्या 3 वर्षापासून सलग आपण हा सोहळा साजरा करतो, हा कार्यक्रम साजरा करतो. फक्त गेल्या 2 वर्षापासून आपण या ठिकाणी सुंदरकांडाचं आयोजन त्या ठिकाणी करत होतो. परंतु यावर्षी ग्रामस्थांच्या मनामध्ये विचार आला. काही गावातील सगळी तरुण मित्रमंडळी या तरुण मित्रमंडळीच्या मनामध्ये विचार आला आणि तो विचार या सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी आपल्या गावाचे एक कार्यकर्ते श्री हरिभक्तपरायण आमचे परमस्नेह आदरणीय दीपक दादा कलमाडीकर दादांकडे सर्वांनी त्या ठिकाणी प्रस्ताव मांडला. तरुण मित्रमंडळी असेल किंवा ग्रामस्थ असतील त्यांनी सांगितलं, म्हटले काकाश्री आपण यावर्षी कीर्तनाचं आयोजन करावं आणि त्या निमित्तानं दरवर्षी आपण सुंदरकांड करत होतो, परंतु यावर्षी मारुती रायांच्या मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं 1 दिवसीय कीर्तन महोत्सव आपल्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीनं अनमोल अशा सहकार्यानं व तरुण मित्रमंडळीच्या अतोक अशा प्रयत्नानं आपण या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन केलं. ज्यांच्यामुळे तुम्हा सज्जन मायबापांच्या दर्शनाचा सुवर्ण योग माझ्यासारख्या पामाराच्या वाटेला आला ते आपल्याच गावातील श्री हरिभक्तपरायण आमचे दीपक दादा कलमाडीकर व तसेच तुम्हा संपूर्ण गावाचे लाडके तुमचं अख्खं गाव ज्यांच्यावर नितांत प्रेम करतं असे आमचे परम मित्र मोठे गुरु बंधू श्री हरिभक्तपरायण दिनेशजी महाराज लोंढरेकर महाराजांच्या वतीनं व दीपक दादांच्या वतीनं तुम्हा सज्जन मायबापांच्या दर्शनाचा सुवर्ण योग माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आला. मी माझं भाग्य समजतो. विठ्ठल 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 विठ्ठल. दरवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहाने सगळ्यांच्या प्रयत्नाने सहकार्याने उपस्थितीने आपण हा सोहळा या ठिकाणी साजरा करत आहोत. त्याच निमित्तानं या ठिकाणी उपस्थित महाराज मंडळी तुम्हाला कोणीही परक नाही. संपूर्ण गाव त्यांच्याशी परिचित आहे. संपूर्ण गावाचं त्यांच्यावर नितांत प्रेम आहे. असे सुंदर असे गायनाचार्य महाराष्ट्रातील नामवंत भजन सम्राट श्री हरिभक्तपरायण दीपकजी महाराज कोटलीकर एकदा महाराजांकरता टाळ्या वाजवा. त्याच प्रकारे त्यांच्या जोडीला महाराष्ट्रातील नामवंत भजन सम्राट श्री हरिभक्तपरायण आमचे राकेशजी महाराज लोंढरेकर प्रेमानं आम्ही सगळेजण ज्यांना दाजी म्हणतो असे आमचे दाजी महाराजांची या ठिकाणी उपस्थिती लाभली. महाराजांसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. आणि त्याच प्रकारे ज्यांच्या वतीनं तुम्हा सज्जनांसमोर येण्याचा प्रयत्न केला असे सुंदर असे मृदंग वादक आपल्या गावाचे लाडके श्री हरिभक्तपरायण आमचे दिनेशजी महाराज लोंढरेकर एकदा यांच्यासाठी टाळ्या वाजवा. सुंदर अशी मंडळी तुमच्या गावाची सगळ्यांची परिचित असणारी प्रेमळ असणारी तुमचं गाव त्यांच्यावर नितांत प्रेम करत असणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्याच प्रकारे माझा आवाज ज्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं अशी सुंदर आणि गोड साऊंड सिस्टीम श्री हरिभक्तपरायण आमचे छोटू नाना जयनगरकर नानांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे साऊंड लावलेला आहे. त्यांचे मनपूर्वक आभार. व या ठिकाणी परिसरातून आलेलं सगळी भजनी मंडळ उपस्थित आहे. कोंडामडीवरून आलेलं भजनी मंडळ आहे किंवा परिसरातून अजून आमच्या दीपक महाराजांसोबत आमचे कोटलीच्या भजनी मंडळातील बाबा या ठिकाणी आलेले आहेत. बरं का, कोटली भजनी मंडळ असेल, खोंडामडी भजनी मंडळ असेल व आपल्या गावातीलही भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांच्या मोठ्या उपस्थितीनं आपण हा सोहळा साजरा करतोय. मायबाप गायकही सुंदर आहेत, वादकही सुंदर आहेत. तुम्ही सुद्धा बहुसंख्येनं जमलात. साऊंडही एकदम सुंदर आहे. कीर्तन चालू असताना आपसात कोणी बोलू नका. कीर्तनात जर बोललं तर काय होतं माहिती का, कीर्तने बडबड करील जो कोणी हो बेडूका होऊन येईल जन्मा, बेडूका होऊन येईल जन्मा, बेडूका होऊन येईल जन्मा,
बेंडकाच्या जन्मात जावं लागतं म्हणून लहान लहान पोरं बोलायचं नाही. तुम्ही लहान लहान बेंडकं बसान आणि मोठाले बोलले तर ते तुम्ही म्हणा. म्हणून आपसात कोणी बोलायचं नाही. कीर्तनात वायफळ बडबड केली तर बेंडकाच्या जन्मात जावं लागतं, लक्षात ठेवा. म्हणून कीर्तनात आपसात कोणी बोलायचं नाही, फक्त कीर्तनकार सोडून. नाही तर तुम्ही म्हणाल महाराज तुम्हीच जास्त बोलताय, तुम्हीच मोठा श्यामडेडोर वशात. तशातला काही भाग नाही. कीर्तनकाराला बोलल्याशिवाय चालणार नाही, कारण तुम्ही सगळेजण कीर्तनकाराला श्रवण करण्याकरिता आलेले आहात. फक्त मला बोलावं लागणार आहे. जर मध्ये मध्ये मी तुम्हाला काही विचारलं तर त्याचं उत्तर देत राहा. म्हणून आपसात वायफळ बडबड कोणी करायचं नाही. कीर्तनातून कोणी उठून जायचं नाही. बसताना तुम्हाला काही त्रास झाला अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आपलं चालतं बोलतं कीर्तन आहे. कारण कीर्तनात बसणं म्हणजे सोपं नसतं काका. 2 तास बसावं लागतं. प्रत्येकाकडनं बसणं शक्य होत नाही. तरी लोकांना कीर्तनाची गोडी, परमार्थाची गोडी या मंडपापर्यंत घरापासून ओढत आणते. आणि ओढत आणल्याच्या नंतर इथं आल्यानंतर सुद्धा बसता येत नाही. कोणाकोणाला शक्य होत नाही. कोणाला कमरेचा त्रास, पायाचा त्रास, गुडघ्याचा त्रास, नको नको तो त्रास लोकांना असतो. पण तरी बिचारे कीर्तनाच्या गोडीनं कीर्तन ऐकायला येतात. मग आलात ना तुम्ही, बसताना तुम्हाला काही त्रास झाला अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तुमचे गुडघे दुखायला लागले, लांब पाय करून बसा. तुमच्या पायाला मुंग्या आल्या, बिंदास मायासमोर पाय झटका, आपलं काहीच म्हणणं नाही. अजून पुढचं सांगू, तुम्हाला जर कंबर दुखायला लागे तेवढं करू नका, म्हणजे झालं विठ्ठल. सुंदर असा योग आपल्या या कार्यक्रमाचा घडून आलेला आहे. सुंदर अशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आजचा जो कार्यक्रम आपला होणार आहे, 3ऱ्या वर्षाचा जो कार्यक्रम, वर्धापन दिनाचा सोहळा आपण साजरा करणार आहोत. हा कार्यक्रम फक्त इथं उपस्थित मंडळी आहे किंवा आपल्या कलमाडी गावातील लोक असतील, या कलमाडी गावालाच हा कार्यक्रम श्रवण करायला मिळणार अशातला भाग नाही. हा कार्यक्रम जरी आजच्या तारखेला झाला, इथून पुढे तुम्ही वर्षभर पहा किंवा 10 वर्षांनी पहा, यूट्यूबला टाकल्याच्या नंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे आजचा कार्यक्रम श्रवण करण्याकरता मिळेल. 10 वर्षांनी सुद्धा हा कार्यक्रम तुम्हाला पाहण्याकरता मिळेल. ही सुंदर अशी व्यवस्था ज्यांनी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिली, असे सुंदर असे शूटिंगवाले दादा आमचे प्रवीण भाऊ यांच्या चॅनलवर आपला कार्यक्रम दिसणार आहे. ज्ञानियांची माऊली यूट्यूब चॅनल, या चॅनलवर आपला कार्यक्रम तुम्ही वर्षभर पाहण्याचा प्रयत्न केला तरी तो पाहता येईल. 2 वर्षांनी पाहण्याचा प्रयत्न केला तरी पाहता येईल. असा सुंदर असा योग आपल्या या ठिकाणी घडून आलेला आहे. बघा, आपण मारुती रायांच्या वर्धापन दिनाचा सोहळा साजरा करतोय, पण दिवस किती सुंदर आहेत बघा बरं का. आता आपला प्राण प्रतिष्ठेचा सोहळा कालच्या दिवशी होता, बरोबर का. कालच्या दिवशी आपला सोहळा होता, परंतु काही कारणास्तव तो आज ठेवला गेला. आता कालच हा वर्धापन दिनाचा आपला सोहळा साजरा होणार होता. योग किती सुंदर जुळून आला बघा बरं का. 19 फेब्रुवारीला कोणाची जयंती? फक्त शिवाजी महाराज म्हणायचं नाही, छत्रपती शिवाजी महाराज. ऐका बरं का, आपण आपल्या बापाला एकेरी शब्दानं बोलतो का? आपण आपल्या बापाला एकेरी शब्दानं बोलत नाही. अरे राजा तर अखंड हिंदुस्थानाचा बाप आहे, मग त्याला कसं काय आपण एकेरी शब्दानं बोललं पाहिजे. म्हणून त्यांचं नाव घेत असताना सुद्धा आदर आपल्या मुखातून निघाला पाहिजे. आता ऐका, 19 फेब्रुवारीला जयंती कोणाची? छत्रपती शिवाजी महाराजांची. पुन्हा 20 तारखेला आपला हा सोहळा. आता या ठिकाणी योग किती सुंदर जुळून आला. आपला कार्यक्रम आहे मारुती रायांच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं. पुन्हा मारुती रायांच्या बाजूला कोणाचं मंदिर आहे? बोला बोला, कोणाचं? महादेवाचं. आणि मारुती राय, हनुमंत राय हे कोणाचे अवतार आहेत? कोणाचे? महादेवाचे. बरं का. तुका म्हणे रुद्रा, हनुमंत राय सुद्धा कोणाचे अवतार आहेत? महादेवाचे. आणि 19 फेब्रुवारीला ज्या राजाची जयंती गेली, तो राजा सुद्धा भगवान शंकरांचाच अवतार आहे. विठ्ठल विठ्ठल बघा, योग किती सुंदर जुळून आला. मारुती रायांच्या नावाचा कार्यक्रम, मारुती रायांचा अवतार सुद्धा भगवान शंकरांचा, मारुतीला बाजूला सुद्धा भगवान शंकरांचं मंदिर. आणि पुन्हा 19 फेब्रुवारीला जन्माला आलेला राजा सुद्धा हा त्या ठिकाणी भगवान शंकराचाच अवतार आहे. या तरुण मित्रमंडळीच्या आग्रहास्तव हा सुंदर असा सोहळा या ठिकाणी साजरा केलेला आहे. मायबाप, राजांचा जन्म उत्सव उभ्या महाराष्ट्रानं आनंदामध्ये साजरा केला. आणि साजरा केलाच पाहिजे, कारण असा एकच राजा या भूतलावर जन्माला आला. कसा? एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर, किल्ल्यावर. माझ्या
गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर हो एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर 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 माझं देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर हो माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारीवर हो तलवारीच्या धारीवर रयतेसाठी प्राण दिले आपल्या निजळ्याच्या हो आपुल्या निजळ्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर राजावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझा राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याचा दगडावर गोड वाटलं ना? चांगलं वाटलं का नाही? हा, मग हीच अपेक्षा होती. जरा बऱ्या वाजवा. पैसे लागतात का त्याला? हा, टाळी वाजवत असताना कंजूशी करायची नाही आणि जसं ताकदीनं वाजवायची टाळी. तुम्हाला टाळीना मध माजर मच्छर बी सापडी घ्या तरी जित्ता निघ जाई मायनी शप्प दे भो. म्हणून टाळी जर बरी वाजवायची बरं का. हा, बघा या गाणं लिहिणाऱ्यानं किती गोड लिहिलेलं आहे बघा बरं का. हा, या ठिकाणी या गाण्यामध्ये राजाला देव म्हणून त्या ठिकाणी बोलवलं गेलेलं आहे. आता काही काही ठिकाणी बरेच लोक म्हणतात महाराज तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा करतात. आता छत्रपती शिवाजी महाराजांची तुम्ही पूजा करतात पण आमचं असं मत पडतं. म्हटले काय म्हणे छत्रपती शिवाजी महाराज राजे होते ते देव नव्हते. आता त्यांना सांगितलं म्हटलं दादा जरी छत्रपती शिवाजी महाराज देव नव्हते परंतु आज अख्ख्या भारतातल्या मंदिरातला देव शिल्लक आहे. हे सगळ्यात मोठे उपकार जर कोणाचे असतील ते छत्रपती शिवाजी महाराजांचे. अरे मंदिरातला देव आज शिल्लक आहे हे उपकार छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. आपण या ठिकाणी मारुती रायांचा एवढा सोहळा साजरा करतो हे खरे उपकार छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. म्हणून आपण त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. त्यांचा आदर्श कसा घ्यावा तर ऐका महाराज. त्यांचा आदर्श अनेक लोकांनी त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला. बघा जगाच्या पाठीवर माणसं गेल्याच्या नंतर त्यांच्या नावाचे पुतळे उभे राहतात. ऐका बरं का. माणसं गेल्याच्या नंतर त्यांच्या नावाचे पुतळे उभे राहतात. परंतु या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सगळ्यात जास्त पुतळे जर कोणाचे असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. एवढे पुतळे छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. परंतु ऐका ना माणूस गेल्याच्या नंतर खरं तर त्यांच्या नावाचे पुतळे उभे राहतात. परंतु या मातीमध्ये असा एकच राजा जन्माला आला की त्या राजांच्या जिवंतपणी सुद्धा त्यांची स्मारक उभी राहिली. असा एकमेव राजा म्हणजे राजा शिवाजी महाराज. त्यांचं त्या ठिकाणी जिवंतपणी स्मारक उभी राहिली. बघा तुम्ही कर्नाटकात जर कधी गेलात तर कर्नाटकामध्ये एक बेलवाडी नावाचं ठाणं आहे. छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं तिकडे गेलेत. तिकडनं माघारी येताना प्रकार असा घडला. माघारी येताना बेलवाडी नावाचं ठाणं लागलं आणि त्या बेलवाडी नावाच्या ठाण्यावर एक ठाणेदारीण राज्य करत होती. त्या राज्य करणाऱ्या ठाणेदारींचं नाव होतं सावित्रीबाई देसाई. सावित्रीबाई देसाई नावाची ठाणेदारीण तिथं राज्य करत होती. दादाजी नावाचा आमचा सरदार त्यानं विचार केला आपण सगळं जिंकत निघालेलो आहे तर आता आपण हे छोटंसं ठाणं म्हणजे बेलवाडीचं ठाणंही जिंकावं. जास्त काही आपल्याला बळ लागणार नाही कारण ठाणेदारीन तिथं कोण आहे एक बाई आहे. बाईचा पराभव करण्याकरता आपल्याला जास्त मंडळीची गरज नाही, जास्त मावड्यांची, जास्त सैन्याची गरज नाही. म्हणून आता जाता जाता एवढंही ठाणं जिंकावं म्हणून दादाजीनं त्या बेलवाडी नावाच्या ठाण्यावर सावित्रीबाई देसाईवर त्या ठिकाणी आक्रमण केलं. परंतु आक्रमण केल्याच्या नंतर प्रकार असा घडला सावित्रीबाई देसाई ही फार मोठी चिवट आणि जिद्दीची. दादाजीनं आक्रमण केल्याच्या बरोबर सावित्रीबाई देसाईनं दादाजीचा सपशेल पराभव केला आणि जसा दादाजीचा पराभव झाला दादाजी वरमला. विचार करू लागला. म्हटले अरे हा जर प्रकार शिवाजी महाराजांच्या कानावर गेला तर राजा आपल्याला काय म्हणतील. राजांना जर हे प्रकार माहिती पडला तर आपली खैर नाही असा विचार दादाजीनं केला. पुन्हा प्रचंड मोठा सेनासागर गोळा केला. पुन्हा त्या ठिकाणी त्या ठाण्यावर हल्ला चढवला. आता मात्र सावित्रीबाई देसाईंचा सपशेल पराभव झाला. पराभव झाल्याच्या नंतर तिला कैद केलं गेलं.
कैद केलं गेल्याच्या नंतर सांगितलं गेलं, चला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर तुम्हाला उभं केलं जाईल, राजा जसे सांगतील तशी शिक्षा तुम्हाला फरमावली जाईल. सावित्रीबाई देसाई कैद झालेली निमुटपणे पुढे झाली, परंतु काय झालं कोणास ठाऊक, ती गर्र दिशी मागे फिरल्याच्या नंतर तिनं आपलं तानाबाळ हातामध्ये घेतलं आणि निमुटपणे दादाजीच्या सोबत त्या ठिकाणी चालती झाली, गेली. राजांच्या समोर तिला उभं केलं गेलं. राजांच्या समोर उभं केलं गेल्याच्या नंतर सावित्रीबाई देसाईला कडून चुकलं. म्हटले, अरे आता आपल्याला राजा शिक्षा फरमावणार, आपल्याला आता राजा शिक्षा सुनावणार. तेवढ्यात ती जर दिशी पुढे झाली, आपल्या हातातलं तानाबाळ घेतलं, राजांच्या हातात दिलं आणि राजांच्या हातात दिलं गेल्याच्या नंतर सांगू लागली, म्हटले मी कैदी आहे, मी पराभूत आहे, मी तुमची त्या ठिकाणी शत्रू आहे. जी शिक्षा द्यायची ती मला द्या, जी सजा फरमावायची ती मला द्या, पण या सगळ्यात माझ्या तान्या बाळाचा काही दोष नाही. जी शिक्षा द्यायची असेल ती मला द्या. राजाने त्या बाळाकडे पाहिलं, स्मित हास्य केलं, चिटणीसाला इशारत केली. चिटणीस दुधाची वाटी घेऊन आला. दुधाची वाटी राजांनी हातात घेतली, चमच्यानं त्या बाळाला दूध पाजू लागले आणि दूध पाजणं झाल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, अरे दादाजी, हा जो आमच्या भांडीवर आहे ना, हा आमचा भाचा आहे. अरे हा आमचा भाचा आहे म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झालात. आणि कोणता भाऊ बहिणीचं राज्य भडकावतो, कोणता भाऊ बहिणीला शिक्षा फरमावतो, कोणता भाऊ त्या ठिकाणी बहिणीला कैद करतो, दादाजी यांचं राज्य यांना परत द्याच. उलट आमची भगिनी म्हणून यांना नवीन चोडी बांगडीसाठी नवं राज्य जोडून द्या आणि आमच्या मांडीवर असलेला हा आमचा भाचा, याच्या वतनाची तयारी करा. सावित्रीबाई देसाई निमूटपणे पाहत होती, विचार करत होती. म्हटले, काय राजा आहे रे हा, ऐका. अरे या राजानं मला शिक्षा द्यायचं राहिलं बाजूला, शिक्षा फरमावायचं राहिलं बाजूला, आणि हा राजा माझं राज्य मला परत तर देतोच, पुन्हा भगिनी म्हणून चोडी बांगडीसाठी नवं राज्य जोडून देतो. आणि माझा मुलगा त्याला भाचा मानतो आणि त्याला सुद्धा वतन जोडून देतो. अद्भुत असा राजा पुन्हा होणे नाही, म्हणून या राजाची कीर्ती जगाला कळावी, जगाला दिसावी, जगानं या राजाला ओळखावं. याच्याकरिता या सावित्रीबाई देसाईनीनं या प्रसंगाची 3 दगडी शिल्प तयार केली. म्हणजे कसं, छत्रपती शिवाजी महाराज बसलेत, त्यांच्या मांडीवर तिचा मुलगा बसलाय, राजे त्या बाळाला दूध पाजतायत आणि बाजूला सावित्रीबाई देसाई त्या ठिकाणी ती निमुटपणे पाहते. दगडी 3 शिल्प त्या ठिकाणी तयार करून ठेवली. गेलात कधी कर्नाटकात तर धारवाड नावाचा जिल्हा आहे, धारवाड जिल्ह्यात एक यादवाड नावाचं गाव आहे. त्या यादवाड गावात मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरामध्ये त्या सावित्रीबाई देसाईनं कोरून ठेवलेले महाराजांचं एक दगडी शिल्प आहे. अरे महाराजांच्या जिवंतपणात महाराजांचं बांधलं गेलेलं पहिलं स्मारक आहे, पहिलं स्मारक आहे का बरं का. पहिलं जिवंतपणात सुद्धा माझ्या राजाची कीर्ती लोकांपर्यंत पोहोचावी याच्याकरता लोकांनी स्मारक बांधून ठेवली. मेल्यानंतर पुतळे होतील यात काय नवल आहे. असा राजा माझा जीवन जगलेला आहे मैबाप. खरं तर त्यांचा आदर्श घ्यावा. राजांना तुम्ही आपण काय चांगलं म्हणावं, अरे राजांचं वर्णन दुश्मनांनी करावं असं माझा राजा जीवन जगला बरं का. एकदाचा प्रसंग, लाल किल्ला होता नव्हता झाला, राजाने त्या लाल किल्ल्यावर छापा टाकला, शाहिस्ते खानाची बोटं छाटली आणि तिथून काही क्षणात निघून गेले. काही क्षणात निघून गेल्याच्या नंतर त्या लाल किल्ल्यावर शांततेचं वातावरण झालं. इतकं शांत झालं, इतकं शांत झालं, इतकं शांत झालं की टाचणी पडेल तो सुद्धा आवाज कानापर्यंत येईल एवढं वातावरण शांत झालं. आणि या वातावरणामध्ये एका रडणाऱ्या स्त्रीचा आवाज येऊ लागला. ती रडणारी स्त्री दुसरी कोणी नव्हे तर शाहिस्ते खानाची बहीण होती. ती रडत रडत आपल्या भावाकडे गेली आणि शाहिस्ते खानाला सांगते, भैया गजब हो गया, गजब हो गया, भैया गजब हो गया, गजब हो गया. बहना क्या हुआ भैया, मेरी बेटी आपकी भांजी को शिवा उठा के ले गया. हे जेव्हा शाहिस्ते खानानं ऐकलं, आपल्या बहिणीचं तोंड दाबलं, सांगू लागला, म्हटले बहना जरा धीरे बोलो नहीं तो लोग तुम्हें पागल कहेंगे. शाहिस्ते खान म्हणतो बर का, बहना जरा धीरे बोलो नहीं तो लोग तुम्हें पागल कहेंगे. शिवा गद्दार जरूर था, शिवा काफिर जरूर था, लेकिन पराई औरत पे बुरी नजर नहीं डालता ये शिवा का वसूल था. हे वर्णन माझ्या राजाचं दुश्मनांनी करावं असं माझा राजा जीवन जगला. छत्रपती शिवाजी महाराजांची सारखी फक्त दाढी ठेवून किंवा त्यांच्यासारख्या मिशा ठेवून किंवा त्यांच्यासारखे कानात कुंडलं घालून कोणी छत्रपती शिवाजी महाराज होत नसतो. तुम्हाला खरं छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर घ्यायचा असेल, छत्रपती शिवाजी महाराजांसारखं राहण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जगून दाखवा, तेव्हा लोक तुम्हाला बोलतील आणि तेव्हा तुमचे शब्द लोक ऐकायला तयार राहतील. अशाच राजांचा अवतार म्हणजे भगवान शंकराचा आहे आणि तोच मारुती रायांचा अवतार सुद्धा भगवान शंकराचा आहे. आणि त्याच मारुती रायाचा सुंदर असा सोहळा आपण साजरा करतोय. विठ्ठल आता
तुकोबारायांचा आहे. तुकोबाराई या अभंगामध्ये मारुती रायाला शरण जाताना आपल्याला दिसत आहेत. आता मारुती रायाला तुकोबाराय शरण जातात, पण तुकोबारायांचं अगोदरचं म्हणणं असं होतं, अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या वाचून त्या एका पांडुरंगा, त्या पांडुरंगाशिवाय आम्ही दुसऱ्या देवाचं नाव घेत नाही. आम्हाला पांडुरंग कसा किती आवडतो सांगू का? पतिव्रते जैसा प्रतार प्रमाण आणि आम्हा नारायण तैसा परी. जेवढा पतिव्रते स्त्रीला बर का आपला पती प्रिय असतो, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आम्हाला आमचा परमात्मा प्रिय आहे. अजून पुढचं सांगतात बघा, किती आवडतो पांडुरंग परमात्मा. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन. एखाद्या लोभी माणसाचं धनावर जेवढं प्रेम असतं, उदाहरणार्थ बघा बरं का, एक कंजूस माणूस होता. कंजूस बरं का, कंजूस वेगळा आणि मग खिचूस वेगळा. ऐकायला येतंय का? कंजूस वेगळा आणि मग खिचूस वेगळा. मग खिचूस कोणाला म्हणतात? तुपात नाही, कडीत पडलेली माशी. कुठं? कडीत पडलेली माशी, तिला बाहेर काढतो, तिला लागलेली कडी, तिला लागलेली कडी व्याजा सकट वसूल करतो, त्याला म्हणतात मग खिचूस. हा मग खिचूस. आणि एक कंजूस माणूस 75 वर्ष वय झालं तोपर्यंत पंढरपूरला गेला नव्हता. एक दिवस त्यानं विचार केला, म्हटले अरे बरेच लोक पंढरपूरला जातात, म्हणून आपण सुद्धा जाऊन बघावं, त्या देवाचं दर्शन घ्यावं. म्हणून 75 वर्ष वय झालं. 75 वर्ष वय होईपर्यंत काका एवढा खंबीर होता, एवढा कंजूस होता, एक पैसा सुद्धा कोणाला दान केला नव्हता. आणि हा पंढरपूरला गेला. पंढरपूरला जात असताना त्याच्या मित्रानं त्याला सांगितलं, म्हटलं राम भाऊ तू पंढरपूरला तर चालला, परंतु ऐक बरं, तिथं जरा सांभाळून राहायचं, तिथं चोरी होते, नको ते त्या ठिकाणी लोक फिरतात, खिसा कापून नेतात, मोबाईल चोरून नेतात, म्हणून सांभाळून राहायचं. म्हटले अरे चंद्रभागेच्या वाळवंटात जर स्नानाला गेला, आंघोळीला गेला ना, तर व्यवस्थित आपल्या किमती वस्तू घरी ठेवून जाशील, तेव्हा आंघोळीला जाशील, असं त्याला एकानं सांगून ठेवला. पंढरपूरला गेल्याच्या नंतर जेव्हा आपल्या खोलीमधून आणि स्नाना करता बाहेर पडला, आता त्याला त्याच्या मित्रानं सांगितलेला विषय त्या ठिकाणी आठवला आणि या वाळवंटामध्ये चंद्रभागेमध्ये स्नान करण्याकरता गेला. आणि पांडुरंगानं ठरवलं, कोणी? जगाच्या मालकानं ठरवलं याची परीक्षा घ्यावी. आणि परीक्षा घ्यावी म्हणून पांडुरंगानं वासुदेवाचं रूप धारण केलं. कोणाचं? वासुदेवाचं रूप धारण केलं. आणि हा तिथं स्नान करत होता आणि याच्या समोर वासुदेव उभा राहिला आणि म्हणू लागला, सकटच्या पारी हरिनाम बोला, वासुदेव आला हो वासुदेव आला. प्रहरी हरिनाम बोला, वासुदेव आला हो वासुदेव आला. सकटच्या पारी हरिनाम बोला, वासुदेव आला हो वासुदेव आला. 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 पंढरीचा विठोबाला दान पावला, पंढरीचा विठोबाला दान पावला. आनंदीचा ज्ञानोबाला दान पावला. देहूच्या तुकोबाला दान पावला. देहूच्या तुकोबाला दान पावला. दान पावला. सकटच्या पारी हरिनाम बोला, वासुदेव आला हो वासुदेव आला. हो सकाळचा प्रहरी हरिनाम बोला, वासुदेव आला हो वासुदेव आला. हा अंघोळ करून बाहेर आला आणि याच्या समोर उभा राहिला. कोण? वासुदेव. आळंदीच्या ज्ञानोबाला दान पावलं, देहूच्या तुकोबाला दान पावलं. आणि उभा राहिला आणि यानं वासुदेवाकडे पाहिलं. काय रे म्हणे वासुदेवा, काय पाहिजे? म्हणे काहीच नाही, एक पैसा पाहिजे बा त्याकडून. म्हणे वासुदेवा खोटं नाही बोलणार. घरून येताना माझ्या मित्रानं सांगितलं, म्हटले पंढरपूरच्या वाळवंटात चोऱ्या होतात, म्हणून सगळं रूमवर टाकून आलो. म्हटले वासुदेवा सगळं रूमवर टाकून आलो, आता 1 रुपया नाही, फक्त लुंगीवर आलो, टॉवेल घेऊन आलो म्हणे आंघोळीला, आता खिशात 1 रुपया नाही. तू एक काम कर, रूमवर ये म्हणे. रूमवर. काय सांगितलं? रूमवर. वासुदेव म्हटले चालेल, काय हरकत नाही, मी रूमवर येतो. यानं पटपट आवरलं, मारा सगळे कपडे गोळा केले आणि रूमवर गेला. रूमची कडी लावली, दरवाजा लावला आणि मनात विचार करतो, म्हटले किती मूर्ख आहे तो वासुदेव. कोण म्हणे?
हा कंजूस किती मूर्ख आहे म्हणे तो वासुदेव. मी त्याला सांगितलं रूमवर येऊ, 1 रुपया नाही आणला आता सोबत. रूमवर आल्यावर देतो तुला. त्यानं मला ना कोणता मठ विचारला ना नंबर विचारला आणि म्हटले मी येतो रूमवर. म्हणे किती मूर्ख आहे हा वासुदेव. एवढं मनात विचार करत होता आणि दारावर थाप पडली. हो वासुदेवाला हो वासुदेवाला वसुदेवाला हो वसुदेवाला हो वासुदेवाला हो वासुदेवाला वसुदेवाला हो वसुदेवाला सकाळच्या पारी हरिनाम बोला वासुदेवाला हो सकाळ सकाळी हरिनाम बोला वसुदेवाला हो वसुदेवाला पंढरीच्या विठोबाला दान पावला देहुंच्या मुक्ताबाईला दान पावला देहूचा तुकोबाला दान पावला सकाळच्या पारी हरिनाम बोला वासुदेवाला हो वसुदेवाला वसुदेवाला हो वसुदेवाला वसुदेवाला हो वसुदेवाला मनात विचार करत होता. त्या वासुदेवाला सांगितलं म्हटले रूमवर ये. त्यानं मला पत्ता विचारला नाही, मठ विचारला नाही. किती मठ, किती रूम, किती खोल्या आणि मग ही खोली कोणती येतील कस काय समजेन. म्हटलं की म्हणे येतो असा विचारच करत होता. तेवढ्या थाप पडली. यानं दरवाजा उघडला आणि समोर वासुदेव. म्हणे खरे वासुदेवा, मी तुला पत्ता दिला नाही ना, तुला मी माझ्या रूमचा नंबर दिला नाही. रूमचा नंबर सोड, पत्ता सोड, या मठाचं नाव सांगितलं नाही. तू आला कस काय? तू बाकीच्या भानगडी करू नको. पैसा काढ, पैसा काढ. त्यानं बॅग शोधली महाराज. याला द्यायचाच नव्हता. हा कोण होता? कोण होता? कंजूस. ऐका बरं का, याला द्यायचंच नव्हता. खिशातून पैसे काढले, बॅगेतून 250 रुपये भरले. वासुदेवा शपथ सांगतो बा, खोटं नाही बोलणार. 250 रुपये शिल्लक आहे. तुला 1 पैसा दिला म्हणजे तिकिटाला अडचण पडते. म्हणे तू एक काम करतो का? म्हटलं काय? घरी ये. कुठं? गावाला, कलमाडीला. तिथं ये, तुला तिथं पैसा देतो. आता तिथं म्हटल्यानंतर वासुदेव म्हटला तुला तिकीटात अडचण आहे का? काही हरकत नाही. बरं ठीक आहे, घरी येतो. यानं पटपट सामान गोळा केला महाराज. पटपट बॅग भरली. जे घ्यायचं होतं ते सगळं घेऊन घेतलं. जे घ्यायचं होतं ते मुलांकरता, नातवांकरता, लेकराकरता, बायको करता, सगळ्यांकरता सगळा सामान घेतला. बॅग पटपट भरली. भरल्याबरोबर एक गाडीत बसला. 8 तासात घरी आला. 8 तासात. किती तासात? 8 तासात घरी आला. आणि घरी आल्याबरोबर त्यानं सगळं साहित्य काढलं आणि काढून हे नातवा करता, हे मुलांकरता, हे सुनबाई करता, हे तुझ्या करता. आणि पत्नीनं त्या ठिकाणी सहज विचारलं, म्हटलं का हो एवढं सगळं आणला, एवढ्या वर्षांनी तुम्ही पहिल्यांदा पंढरपूरला गेलात, मग काहीतरी विशेष घडलं का? म्हणे काय नाही. म्हणे काहीतरी विशेष. म्हणे हा एक आलत म्हणे. कुठं? म्हणे पंढरपूरच्या वाळवंटात. म्हणे मग? म्हणे मला पैसा मागत होतो. वासुदेव होता. म्हटले वासुदेव मला पैसा मागत होतो. म्हणे मग काय करते? मी देणार आहे का? कोणाला म्हटला? बायकोला. मी का तुला देणार दिसलो का? म्हटले मग. मी सांगितलं त्याला रूमवर ये. तो रूमवरही आला. पण रूमवर आल्याच्या नंतर मी सांगितलं तिकीटाला फक्त 250 आहे, तू गावाला ये. म्हणे मग? अरे किती मूर्ख आहे तो. एवढा मोठा जग, हा एवढा मोठा महाराष्ट्र, याच्यातलं माझंच गाव कोणतं, माझंच घर कोणतं, माझंच नाव काय, हे तेवढं कस काय त्याला माहिती. ही सगळी चर्चा चालू होती. बायको म्हणे का हो दारात कोण उभं हो? हो वासुदेवाला हो वासुदेवाला वाला हो वसुदेवाला हो वासुदेवाला हो वसुदेवाला हो वसुदेवाला देहूच्या तुकोबाला दान पावला शेगावला धन पावला शेगावच्या गजाननाला दान पावला धन पावला हो धन पावला हो सकाळचा प्रहरी हरिनाम बोला वसुदेवाला हो वसुदेवाला सकाळच्या पारी हरिनाम बोला वासुदेवाला हो वासुदेवाला वासुदेवाला ही चर्चा घरात चालू. दोघे नवरा बायकोंची. बायको म्हटले का हो दारात कोण आहे हो? ती दारावर जाऊन पाहिलं तर हिला दिसला वासुदेव. म्हणे काय झालं? म्हणे तुमचे मालक कुठे आहेत? रामभाऊ कुठे आहेत? म्हणे घरात आहेत, नुकतेच आले. म्हणे मग? म्हणे 1 पैसा घ्यायला आलो, त्यांनीच बोलवलं गावाला ये म्हणून. मग 1 पैसा घ्यायला आलो, त्यांना पाठवा म्हटले. ही घरात गेली त्यांना सांगू लागले. म्हटले अहो आता पैसा जातो बा तुमचा. म्हणे एवढं पंढरपूर पासून चुकवला आणि आता मया गावात. कोणाला म्हणे तो? कोणाला म्हणे? वासुदेव. तो वासुदेव होता का? कोण होता?
जगाचा मालक होता महाराज. आता यानं विचार केला पंढरपुरापासून ताणून आणलं ना, आता आपल्या गावात आलाय, जोपर्यंत होत नाही तोपर्यंत चुकवायचंच नाही म्हणे, पैसा मात्र द्यायचा नाही म्हणे. आता काय करायचं, आता मी मरायचं नाटक करतो, तू रडायचं नाटक कर म्हणे. का त्यानंतर विचारलं, चालू तर होते, आट्याक आला म्हणून आट्याक. आता घडलं महाराज, कोसळलं सगळं घरात. यानं मरायचं नाटक केलं आणि त्याची पत्नी रडू लागली बरं का. रडू, आता ते काही मला रडता येत नाही बा, मला काही रडता येत नाही, ते पेशल शिकायला जावं लागतं मला. आता रडता काही येत नाही. त्याची पत्नी त्या ठिकाणी रडू लागली. कधी पंढरपूरला नाही गेले, पहिल्यांदा गेले, आल्या आल्या मेले. रडायला सुरुवात केली. वासुदेव दरवाजा ठोकतो, त्याची पत्नी बाहेर आली. म्हटले, एक पैसा. म्हणे कोण? म्हणे रामभाऊ. म्हणे गेले. म्हणे आता तर होते, आट्याक आला आट्याक, मेले. म्हटले सगळं गाव गोळा झालं महाराज. पत्नीनं रडायला सुरुवात केली. यानं श्वास रोखून धरला. लोक कापसाचे बोडे लावत होते नाकाला, पण उडू देत नव्हतं. एवढं कट्टर होतं महाराज, उडूच देत नव्हतं. आता पैसाच जाणार होता, तो कंजूसच होता. रडायला सुरुवात केलं महाराज. वासुदेवाने विचार केला, म्हटले का रे, ज्याच्या करता पंढरपुरापासून गाव पाहिलं राव, याच्यामुळे गाव पाहिलं, मग आता मेला, आता जायला चांगलं वाटत, आता याची अंतयात्रा उरकूनच जातो बुवा. आता हे ऐकलं बा त्यानं, पडल्या त्यानं ऐकलं आणि विचार केला, आता काय वासुदेव आपल्याला नेपटवल्याशिवाय जात नाही. निघाले महाराज अंतयात्रा. चौघांनी खांद्यावर उचललं आणि याच्या अंतयात्रेत वासुदेव, आळंदीच्या ज्ञानोबाला, देऊगावच्या तुकोबाला, पंढरपूरच्या पांडुरंगाला. वासुदेव यात्रेत जाऊ लागला महाराज. अंतयात्रा स्मशानापर्यंत पोहोचली आणि स्मशानात पोहोचल्याच्या नंतर याला चितेवर ठेवलं महाराज, चितेवर. आता ऐका बरं का, ज्याला पेटायचं ना ते नाही घाबरत, वासुदेव घाबरू लागला. बापा अरे, नया पैशासाठी लेका मरायला तयार झाला रे. पंढरपुरापासून तुझ्या पाठीमागं लागलो लेका, एक पैसा तुला सुटत नाही, जा. माझा पैसा तुला सुटला. अहो म्हणे हावपट्ट्या उठला. सांगायचं तात्पर्य एकच, सर्व भावे लोभ्या, आवडे हे धन, आम्हा नारायण. तैसा परी आम्हा नारायण, तैसा परी आम्हा नारायण, तैसा परी आम्हा नारायण. हो पतिव्रत सर्व भावे लोभे, आवडे हे धन, सर्व भावे लोभे, आवडे हे धन, आम्हा नारायण, तैसा परी आम्हा नारायण, तैसा परी. हो सर्व भावे लोभे, आवडे हे धन, आम्हा नारायण, तैसा परी आम्हा नारायण, तैसा तैसा परी. आता दोघं सारखे, पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैसा परी. आणि सर्व भावे लोभ्या, आवडे हे धन, आम्हा नारायण तैसा परी. जेवढा लोभी माणसाचं धनावर प्रेम असतं, तेवढं आमचं आमच्या पांडुरंगावर प्रेम आहे. मग असं असताना, एवढं असताना सुद्धा आता तुकोबराय असं का म्हणतात. आता एका ठिकाणी म्हटलेलं आहे बरं का, बघा, तुझा शरणागत न जाऊ अनेकासे. पांडुरंगाला सांगतात, देवा अरे तुझा शरणागत आहे, दुसऱ्याला शरण जात असताना मला थोडीफार तरी लाज वाटेल असं म्हणणारे संत मग आजच्या अभंगात असं का म्हणतात. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, हनुमंता, शरण शरण हनुमंता, हो शरण शरण हनुमंता, हो शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता,
तुकोबाराय आजच्या अभंगात असं का म्हणतात शरण शरणजी हनुमंता. आता हनुमंतरायांना शरण जाण्याचं कारण तरी नेमकं काय. आता काही काही ठिकाणी एका ठिकाणी नामदेवराय म्हणतात बघा, कटेवरी कर नाही ज्या देवाचे निघेमी तयाचे दर्शन. ज्या देवाचे कमरेवर हात नाहीत अशा देवाचं मी दर्शन घेणार नाही असं म्हणणारे संत मग आज हनुमंतरायांना शरण जातात तरी का. तर त्याचं कारण आहे न तुकोबरायांची देवाकडे मागणी आहे की देवा हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. देवा मला हरिदासाच्या घरामध्ये जन्माला घाल. मग आता तुकोबराय हनुमंतरायांना शरण जातात याचं कारण हनुमंतराय हे संत आहेत. काय आहेत बोला बोला काय आहेत. हनुमंतराय हे संत आहेत आणि तुकोबराय देवाला सांगतात की देवा संत लोटांगणी जाता लाज नको मनी. देवा मला संतांना लोटांगण घालत असताना मनाला अजिबात लाज वाटू देऊ नको. आणि त्यामुळे तुकोबराय या अभंगामध्ये हनुमंतरायाला शरण जातात. कारण हनुमंतजी हे संत आहेत. हनुमंतजी संत आहेत हे कशावरून. एकदा बिभीषणानं हनुमंतरायांना सांगितलं होतं, म्हटले हनुमंता रामाच्या कृपेशिवाय. जेव्हा हनुमंतराय बिभीषणाकडे गेले तेव्हा हनुमंतरायांना बिभीषण सांगतो, म्हटले हनुमंता रामाच्या कृपेशिवाय तुमच्यासारख्या संतांचं दर्शन दुर्लभ आहे. काय आहे दुर्लभ आहे बर का. आणि मी किती भाग्यवान, राक्षसाचा भाऊ असून राक्षसाच्या कुळात जन्माला आलो तरी माझ्यावर रामाची कृपा झाली. माझं किती मोठं भाग्य. हनुमंतराय बिभीषणाला सांगतात, लेका तू चांगला माणसासारखा माणूस आहे, तुझ्यावर कृपा होईल यात काय नवल आहे. अरे पण आमचं पहा ना, आमचं पहा आम्ही दिवसभर पाला पाचोळा खाणारे, झाडांवर भटकत असणारे. एवढंच नाही, अरे सकाळी सकाळी एखाद्यानं जर आमचं नाव घेतलं तर त्याला दिवसभर अन्न मिळत नाही. काय मिळत नाही. प्रभातेनं घ्यावे नाम माकडाचे. प्रभाते जर माकडाचं नाव घेतलं तर दिवसभर उपाशी झोपावं लागतं. अरे तू माणसासारखा माणूस लेका तुझ्यावर कृपा होईल यात काय नवल आहे. आम्ही माकडं असून देवाची आमच्यावर कृपा झाली. पण त्या ठिकाणी बिभीषणजी म्हणतात, म्हटले तुमच्यासारख्या संतांचा दर्शनाकरता सुद्धा त्या देवाची कृपा असावी लागते. हे हनुमंतजी संत आहेत म्हणून तुकोबराय हनुमंतरायांना शरण जातात. आणि शरण जात असताना शब्द वापरला शरण शरणजी. आता हा जो जी शब्द आहे ना, काही काही ठिकाणी सरळ म्हणतात शरण शरण हनुमंता, पण या ठिकाणी तुकोबरायांनी जी वापरला. आता जी का वापरला माहिती का. जी हा आदरवाचक शब्द आहे. कसा आहे आदरवाचक शब्द आहे. अजूनही बघा तुम्ही, पूर्वीच्या काळात बापानं जर आपल्या पोराला आरोडी दिली, बापानं ओय रामसिंग जी, पूर्वीच्या काळात बरं का, पूर्वीच्या काळात व्हायचं की नाही काका. मुलाला नुसती आरोडी मारली तरी तिकडनं पहिला शब्द काय निघायचा जी. आणि तदनंतर आता काय बोंबली राहणार, मेलो का मी येतो ना तुझ्याकडे. हे पूर्वीच्या काळातलं फार गोड होतं बरं का. पूर्वीचा काळ फार गोड होता महाराज. आता एवढा काळ बदलला, त्या काळामध्ये सगळा सत्यानाशही झाला. पूर्वीचं काहीच राहिलं नाही महाराज बरं का. विचित्र काम झालेलं. मला सांगाय, पूर्वीच्या महिला दळण दळायच्या कशावर दळायच्या, जात्यावर दळायच्या बरं का. आता जात राहिलं नाही, आता जात राहिलं. आता जात राहिलं. जात कोणाला करतं वरबोट करा बरं. गट्या त्याच्यावर दळण दळायचा माता मावल्या अगोदर बरं का. आता जात राहिलं नाही. आता प्रत्येकाच्या घरी घरघंटी आली म्हणून जात्यावर कोणी दळण दळत नाही महाराज बरं का. पूर्वीचा काळ फार गोड होता. बापानं जरी आवाज दिला तरी अगोदर मुलगा म्हणायचा जी, आणि तदनंतर मग काय झालं बाबा वगैरे कुठं जायचं काय काम आहे हा शब्द पूर्वी असायचा. आणि बघा तुम्ही, माऊली सुद्धा ज्ञानेश्वरी सुरुवात करत असताना गणेशजीला वंदन करतात तेव्हा जी शब्द वापरतात. ओम नमो जी. काय सांगितलं, ओम नमोजी. आद्या अगोदर आदर दिला, आदर वाचक हा शब्द त्या ठिकाणी वापरला. म्हणून तुकोबराय या अभंगामध्ये शरण जातात आणि शरण जाताना आदर करतात शरण शरणजी हनुमंता. आता हनुमंत नाव हे कोणत्या ब्राह्मणाने ठेवलेलं नाव नाही बरं का. हनुमान बाबाचा जन्म झाला, प्रातः समय होता, सूर्योदयाची वेळ होती. सूर्योदयाला बाबाचा जन्म झाला. आईला विचारलं, आई मला पोटाला भूक लागली, काय खाऊ. आईनं सांगितलं, म्हटले जा आणि ते फळ खाऊन घे. आता आईना बोट दाखवला पूर्व दिशेकडे.
कोणत्या दिशेकडे? पूर्व दिशेकडे. या बाबानं खिडकीतून पाहिलं, सूर्य दिसला पिवळा दम. काय दिसला? सूर्य दिसला. महाराज या बाबाला वाटलं आईनं आपल्याला तेच फळ खायला सांगितलं. गेला आणि तो सूर्य त्या ठिकाणी खाऊन टाकला. त्रैलोक्यात त्या ठिकाणी हाहाकार माजवला. इंद्राला लक्षात आलं. इंद्राला देवांनी कळवलं. वज्र घेतलं आणि हाणून फेकलं. ते हनवटीला लागलं म्हणून नाव पडलं हनुमंत. काय नाव पडलं? हनुमंत. हे कोणत्या ब्राह्मणाने ठेवलेलं नाव नाही. इंद्रानं वज्र हाणलं, ते हनवटीला लागलं म्हणून नाव पडलं हनुमंत. शरण शरणजी हनुमंता आणि तुम्हा आलो रामदूता. आता याच्यामध्ये 4 प्रकार आहेत बरं का. एक देशदूत, एक राजदूत, एक देवदूत आणि एक रामदूत. देशदूत म्हणजे देशाचा आता दूत म्हणजे काय? संदेशवाहक. दूत म्हणजे संदेशवाहक. देशाचा संदेश वाहणारा त्याला देशदूत. राजाचा संदेश वाहतो त्याला म्हणतात राजदूत. देवाचा संदेश वाहतो त्याला म्हणतात देवदूत. आणि रामाचा संदेश सीतेकडे, सीतेचा संदेश रामाकडे, रामाचा संदेश भरताकडे, भरताचा संदेश रामाकडे. जीवनभर ज्यानं संदेश वाहकाचं काम केलं म्हणून म्हटलं रामदूता. रामदूता म्हणून तुकोबराय त्या भगवान परमात्म्याला म्हणजे हनुमंतरायांना शरण येतात. आणि तेव्हा तुकोबरायांना हनुमंतराय म्हटले तुकोबराय तुम्ही बऱ्याच वेळपासून लावून ठेवलं शरण शरणजी, शरण शरणजी, शरण शरणजी, पण तुम्ही मला शरण येतात. पण मला माहिती तुमचा अधिकार काय आहे बरं का. चाले दंडवत घाली नारायण. अरे तुम्ही पुढे चालावं, जगाच्या मालकानं दंडवत घालावं, हा तुमचा अधिकार आहे. पण मला शरण येतात याचं कारण तरी नेमकं काय? काय भक्ती त्यात वाट, बाबा काय भक्ती त्यात वाट, 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 काय भक्ती त्यात वाट. मज दाव या सुभटा, मज दाव या सुभटा, काय भक्ती त्यात वाट, काय भक्ती त्यात वाट. माझ्या डाव्या व्यासुबटा, माझ्या डाव्या व्यासुबटा, काय भक्ती त्यात वाट, काय भक्ती तुकोबराय त्या ठिकाणी हनुमंतरायांना शरण जातात. तेव्हा हनुमंतजी सांगतात महाराज तुमचा अधिकार मला माहिती आहे. लोकांचं तोंड सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, तुमच्या पायाची माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणते. एवढा तुमचा अधिकार. तुम्ही चालावं, देवानं दंडवत घालावं, एवढा तुमचा अधिकार. पण मला शरण येण्याचं कारण तरी नेमकं काय? तेव्हा तुकोबराय सांगतात हनुमंतजी तुम्हाला शरण येण्याचं कारण काय? भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. आता याचा जर अन्वय अर्थ केला काका तर याचं वाक्य तयार होतं. काय होतं माहितीये का? हे सुभटा भक्तीच्या वाटा काय त्या मज धावाव्या. हे झालं वाक्य तयार बरं का. हा याचं वाक्य तयार केलं तर असं होतं, हे सुभटा म्हणजे भक्तीच्या वाटा. जर म्हटलं तर भक्तीच्या वाटा 9 प्रकारच्या वाटा सांगितल्या. किती प्रकारच्या? 9 प्रकारच्या बरं का. नवविध भक्तीच्या करोनी नवरात्रा पोटी मागेन मागेन ज्ञानपुत्रा. या 9 प्रकारच्या वाटा सांगितला. आता वाटा ज्याच्या त्याच्या नावाच्या आहेत बरं का काका. श्रवण, श्रवण नाव घेतलं म्हणजे नाव लक्षात येतं राजा परीक्षिती. कीर्तन, कीर्तन म्हटलं नाव लक्षात येतं सुखदेवजी. स्मरण, स्मरण म्हटलं की नाव लक्षात येतं प्रल्हादजी. पादसेवन लक्ष्मी माता. अर्चन पृथ्वीराजा. वंदन आक्रूरजी. आणि दास्य हनुमंतजी. ऐका बरं का.
आता हे नाव आलं म्हणजे भक्ती लक्षात येईल नाही. श्रवण म्हटलं की राजा परीक्षिती शुकदेवजी, तदनंतर कीर्तन सांगितलं शुकदेवांचं नाव, सख्य म्हटलं की अर्जुन, आत्मा म्हटलं की बळीराजा. ज्याच्या त्याच्या नावापुढे या 9 प्रकारच्या भक्तीतली एक वाट या बाबाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. कोणत्या बाबाला? हनुमंतरायांना. आणि ती भक्ती म्हणजे कोणती? तर ती दास्यत्व निकट हनुमंत पै केले आणि म्हणून देखील रामचरण दास्य नावाची भक्ती स्वीकारली महाराज. एवढे त्या ठिकाणी पराक्रमी होते, एवढे पराक्रमी होते. पुढे शब्द वापरला तुकोबरांनी, सुबटा. आता सुबटी पदवी, बरं काय आहे? पदवी आहे. सुबटी काय आहे? पदवी आहे. आणि ही पदवी साधारण माणसाला मिळत नाही. या जगाच्या पाठीवर 2च जणांना सुबट म्हटलं, फक्त 2च जणांना. किती जणांना? 2. या पदव्यात बरं का काका, एक जण 75चं झालं, 75चं झालं आणि माळा घालायला आलं. 75चं झालं, बाबा माळा घालायला. बाबाला म्हटलं, बाबा उशीर केला तुम्ही. नाही म्हणे महाराज, मी 9 वाजता झालो. कळलं तुम्हाला? बाबाला म्हटलं तुम्ही उशीर केला. नाही म्हणे बाबा, मी 9 वाजता आलो. म्हटलं या असं नाही. हे कसं झालं माहिती आहे का? आता 9 वाजता आलो, हे कसं झालं सांगू का तुम्हाला? ऐका ना. एका बाईचा नवरा दळण दळायला गेला 3 दिवसापासून, तिला सापडलाय म्हणून तू 3 दिवसानं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करायला गेली. आणि तक्रार करायला गेल्याच्या नंतर सांगू लागली, साहेब ओ 3 दिवस झाले माझा नवरा गिरणीवर गेला पीठ दळायला, 3 दिवस झाले अजून परत आला नाही. PSI साहेब म्हटले, शांत व्हा, अगोदर बसा मग सांगा. म्हणे काय झालं? म्हणे 3 दिवस झाले, 3 दिवस, 3 दिवसापासून माझा नवरा पीठ दळायला गेला, अजून घरी नाही आला. म्हटले 3 दिवस झाले, मग तुम्ही एवढ्या दिवसापासून काय केलं? म्हणे पहिल्या दिवशी भात केला, दुसऱ्या दिवशी पोहे केले आणि तिसऱ्या दिवशी तुमच्याकडे आले. आता हे सांगण्यात आलं का? हे तसं झालं. बाबा उशीर केला. नाही म्हणे महाराज, मी 9 वाजता आलो. म्हटलं तो उशीर नाही बाबा, आता तुमचं वय मरायला टेकलं, तुम्ही माडा घालायला आले. बरं ठीक आहे, घालायची का तुम्हाला माडा? बरं ठीक आहे, मी माडा घाला. पण माडा घातल्याच्या नंतर आता खाता येणार नाही. तो म्हणे आता चावतं का महाराज? म्हणजे किती अवघड आहे आता. म्हणजे चावत नाही म्हणून माळ घालायला आला. किती अवघड आहे बरं का. आणि माळा घातली. मला खाणाऱ्यांबद्दल माझा काहीच दोष नाही बरं का, मला वाद नाही तुमच्याशी. तुम्ही खा, तुम्हाला खायचं असेल तुमच्या पद्धतीनं खा. परंतु शास्त्र असं सांगतं, मांस खाण्याचा अधिकार त्यालाच आहे जो जिभेनं पाणी पितो. कशानं? जिभेनं. वाघ, बोला बोला, वाघ कशानं पाणी पितो? जिभेनं. कुत्रा जिभेनं. मांजर जिभेनं. सिंह जिभेनं. बैल जिभेनं नाही, वटानं. म्हैस वटानं. गाय होटानं. रेडा पाहिला तुम्ही? रेडा याला कशानं पाणी पितो? होटानं. काका तुम्ही मांसाचा लगदा घ्या, बैला पुढे टाका, खाईल का? बोला बोला, बोलत चला ना. तुम्ही असा बसेल जसं म्हणा साखरपुडा, पाहुणाही बसेल बटा. बोलत चला, अजिबात टेन्शन घेऊ नका, घाबरू नका. गाव तुमचं आहे. एखादा प्रश्न विचारला त्याचं उत्तर देत राहा, आणि चुकलं तर चुकू द्या ना. मी कुठं तुम्हाला फाशी देणार आहे? गाव कोण? तुमनं. मी जातो लंबा पळा, आणि आपल्याला ते पटत बी नाही महाराज. आपल्या हात अगरबत्त्या, पाय मेणबत्त्या. ज्यांना हात पुरत नाही तो बी उचकी आणच म्हणतो. म्हणून मी त्या भानगडीत पडतच नाही काका. ऐका ना बरं का, बैला पुढं तुम्ही मांसाचा लगदा घ्या आणि टाका, खाईल का? नाही. म्हणजे ज्याला बैल बी खात नाही. लक्षात आलं तुमच्या बरं का. म्हणजे ज्याला बैल बी खात नाही त्याला 2 पायचा माणूस. मी बैल नाही म्हणाव, कारण माझा तेवढा अधिकार नाही. लोकांना मला काही अजून एवढी पात्रता त्या ठिकाणी प्राप्त झालेली नाहीये. आपण वयाच्या अभावानं बोललं पाहिजे. अरे ज्याला 4 पायचा बैल खात नाही त्याला 2 पायचा माणूस खातोय. शोकांत काय महाराज बरं का. बरं, देवानं आपल्याला नरदेह दिला, याच्यात येऊन आपण नको ते खाण्याचा प्रयत्न करतो. मला म्हणायचं काय, बघा ना तुम्ही, सुबट हे 2च जणांना म्हटलेलं आहे बरं का. एक अर्जुनाला आणि एक हनुमंतरायांना. पहिल्याच वर्षी माळ टाकतं, 75चं झाल्यावर माळ टाकतं, आणि दुसऱ्या वर्षी सप्त्याच्या पत्रिकेत नाव हरिभक्त परायण. 75 वर्ष काय केलं त्याच्याची घेणदेण नाही, आणि दुसऱ्या वर्षापासून हरिभक्त परायण. आता एवढी सोपी पदवी का भर? अजिबात नाही. सुबटा हे फक्त 2च जणांना, एक
अर्जुनाला आणि दुसरं हनुमंतजीला बरं का. हे सुबट दोनच. पुण्यश्लोक पदवी जगात फक्त ती घालाय. पुण्यश्लोक पदवी जगात फक्त ती घालाय. योगायोग प्रत्येक युगात वेगवेगळ्याला मिळाली बरं का पदवी. सत्ययुगामध्ये पुण्यश्लोक पदवी नळराजाला, त्रेतायुगामध्ये पुण्यश्लोक पदवी ही जनक राजाला, आणि द्वापार युगामध्ये पुण्यश्लोक पदवी ही धर्मराजाला, आणि कलियुगामध्ये पुण्यश्लोक पदवी अहिल्यादेवी होळकरांना. ही प्रत्येक युगात प्रत्येकाला मिळाली बरं का. एवढी सोपी पदवी नाही बरं का. सुबटा, आता सुबट शब्दाचा इथं भट घ्यायचा बरं, भट्ट घ्यायचा नाही. भट्ट आणि भट याच्यात फरक आहे बरं का. इथं डबल ट लागतो. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, इथं डबल ट आहे, इथं सिंगलच ट आहे बरं. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, इथं डबल ट. आणि इथं जो सांगितला सुबटा, इथं सिंगल ट. भट म्हणजे योद्धा आणि सु म्हणजे चांगला. ऐका बरं का. आता भट म्हणजे योद्धा आणि सु म्हणजे चांगला. आता याचा एक विचार असाही होतो, अर्जुनाला भट म्हटलं, तदनंतर हनुमंतरायांना भट म्हटलं. आता चांगला योद्धा कशा प्रकारचे हनुमंतराय योद्धा होते सांगू का. एकदा मैदानात उतारले म्हणजे एकच आवाज, जय श्रीराम. एवढा शब्द ऐकला की इंद्रजित बर का पडतच जायचा आपल्या चुलत्याकडं. चुलता कोण? कुंभकर्ण. आणि कुंभकर्णाकडे जाऊन सांगायचा, चाचाजी भागो, बजरंग बली आया. काय म्हणायचा? चाचाजी भागो, बजरंग बली आया. कुंभकर्ण इंद्रजितन तेही चढचडा कापत. असा योद्धा या जगाच्या पाठीवर म्हणजे हनुमंतराय. या हनुमंतरायांना सुबट म्हटलं. त्याचा दुसरा अर्थ असाही घेतला जातो, आपल्या जीवनात कधी काम व्यसनात पडले नाहीत. काम व्यसनात का पडले नाहीत सांगू का तुम्हाला. आता ऐका. स्वतः उर्वशी आली होती बरं. उर्वशी आली आणि नपुंसक होण्याचा श्राप दिला, पण कामाच्या भानगडीत हा बाबा पडलाच नाही. कामाच्या भानगडीत पडला नाही. आता बघा, एका ठिकाणी युक्तिवाद सांगितला. युक्तिवाद बरं का. आता मारुती नाव देवाचं काय? मारुत म्हणजे वारा. मारुत म्हणजे वारा, आणि वाऱ्यापासून ज्याचा जन्म झाला त्याचं नाव मारुती. मारुत म्हणजे वारा, वाऱ्यापासून जन्माला आला म्हणून त्याचं नाव मारुती. आता दुसऱ्या ठिकाणी एक युक्तिवाद सांगितला बरं का. दर वैशाखला जशी एखादी माय आपल्या लेकराला सांगते, या वैशाखात तरी दरवर्षी, का रे ओ सुदाम्या, तुझ्यापेक्षा लहान लहान मुलं त्यांना 2-2 लेकरं झाली, तू कधी उरकवतो? दरवर्षी आपल्या लेकराला माय सांगते, या वर्षी तरी. तसं अंजनी माता दर वैशाखात हनुमंतरायांना सांगायची, हनुमंता या वैशाखात तरी, या वैशाखात तरी, या वैशाखात तरी. दरवर्षी अंजनी माता विनंती करू करू थकली आणि शेवटी रडायला लागली. ऐकतायत ना तुम्ही सर्वजण? शेवटी रडायला लागली. बच्चे ने शादी नहीं की, इसलिए जिसकी मां रोती है उसी का नाम मारुती है. लक्षात घ्या बरं का युक्तिवाद. बच्चे ने शादी नहीं की, इसलिए जिसकी मां रोती है उसका नाम मारुती है. मारुती म्हणून मारुती. विठ्ठल 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 विठ्ठल. नाही पडला महाराज, अख्ख्या जीवनात भानगडीत नाही पडला. न पडे काम व्यसनी रे. काम कधी व्यसनात पडतो नाही. पूर्वीचं सांगतो बरं का. आई रडते तरी मुलगा तयार होत नाही. पूर्वीच आहे. आताच्या काळाशी त्याचा संबंध जोडायचा नाही. कारण आता काळ एवढा बिकट झाला, पोरग रडायला लागलं पण माय ध्यान देत नाही. भाऊ कथाच टाया नाही रे भाऊ. पूर्वीचा काळ एवढा गोड होता. पूर्वी लग्न लागायचे तेव्हा 12-12 वर्षामध्ये लग्न लागून जायचं मुलांचं. आता 35 नाभी टाया नाही म्हणतो. एवढा अवघड आहे महाराज. अरे आताचा नवरदेव जर मारुतीच्या मंदिरापासून घोड्यावर बसला, त्या घोड्याला बी थंडगान चालू आहे. मंडप कितला दूर आहे. फार अवघड आहे बरं का. काळ फार बदलला महाराज. पूर्वीच्या काळातल्या लग्नांच्या पद्धती बी बदलल्या आणि आताच्या पद्धती बी बदलल्या. पूर्वीच्या काळात लग्न लागायचे काका, आता जुनी लोक आहेत तुम्ही. पूर्वीच्या काळात काका लग्न लागायचे तेव्हा, आता हार टाकायच्या टायमाला नवरदेव नवरीला उचलत होते का? उचलत होते का? अजिबात नाही. आता ती वायबार पद्धत कोणी आणली काय माहिती?
आईन हार टाकायचा टाइम येतो, इकडनं कोणतरी शान येतं आणि ते नवरदेवाला उचलतं. नवरदेवाला उचललं की इकडनं कोणतरी येतं त्या नवरीला उचलतं. आता दोघांना उचललं, मग हार हाडू तर टाकावा ना, आपल्याला जीवत बन सोबत राहायचंय, तो सोडा तर व्यवस्थित पार पाडावा की नाही. मग हार तर हाडू टाकावा, असा फेकून हार घालतात. फेकून एकानं फेकला, नवरी सुटणी कंडोलींना गया. मा कंडोलींच्या गड्यात हार पडला. कंडोलीन म्हणे आता ग बया, ओय लग्न कुणाचं, नवरी कोण, नवरदेव कोण, आणि आता ग बया. या नवरीन पाहिलं, तिची तडपायाच्या मस्तकापर्यंत गेली. तिनं विचार केला, जाणून बुजून तिच्या गड्यात टाकला. वय तिनं घेतला, बामणाच्या गड्यात फेकला. बामणाच्या गड्यात हार पडला. बामण बिचारा 2 वर्षापासून दुसऱ्याचे उरको उरको बेजार. तो म्हणे पडला तो पडू द्या, स्वाहा. ओ लगन कोणाचं, नवरी कोण, नवरदेव कोण, हा काय प्रकार आहे महाराज. बरं का विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल हे पूर्वीच्या काळात फार गोड होतं. हे लग्नाचा विषय निघाला आणि दीपक दादा, मला माझ्या गावाचं नाव आठवतं. एकच लग्न, हे माझ्या गावाचं नाव. बरं का, जसं तुम्हाला विशेष वाटतं ना, महाराज हे गाव आहे का, मला बरेच लोक विचारतात. एकानं तर मला बुलढाणा जिल्ह्यातून फोन केला. आमच्या प्रवीण दादांनी ते युट्यूबला कीर्तन टाकलं जळगावचं, ते कीर्तन ऐकून त्यांनी फोन केला. म्हणे अनिल महाराज बोलता का. म्हटलं हा जय अरे अनिल महाराज बोलतो. म्हणतं काय काम आहे तुम्हाला, तारीख वगैरे पाहिजे का. म्हणे नाही, एक लग्न काय भानगड तू ठेव रे. अरे मला जगू तर दे काकव, एक लग्न काय भानगड आहे. त्यांना आता माझं गाव आहे ना, एक लग्न आहे. आमच्या गावाला लागून 4-5 खेडे आहेत. बरं का, एका लाईनीला आहेत. मला तुम्ही गेले असतील कोणी तर त्यांना लक्षात येईल. एका लाईनीला आमच्या गावात गेलेत का तुमच्यापैकी कोणी तिकडे फेरा असेल तुमच्या जळगावकडे. आमचं गाव एक लग्न आहे. एक लग्नाच्या बाजूला वराडे. काय आहे वराडे, खोटं नाही सांगत बरं का. तुम्ही येऊन पहा आमच्या गावाच्या बाजूला, नाही तर माझ्या पश्चात कोणालाही फोन करा, युट्यूबला दिसणार आहे. मी काही खोटं बोलणार नाही. आमच्या गावाच्या बाजूला वराडे, लगेच पुढे मुसडी आहे आणि त्याच्या बाजूला पिंपळकोट आहे, पुढे एरंडोले. मग काय काय लोक मला म्हणतात, महाराज तुमच्या गावचं एक लग्न का, एक लग्न का, एक लग्न का. मी सगळ्यांना किदरलो. आणि एक दिवशी एका बाबाला म्हटलं बाबा माझ्या गावाचं नाव एक लग्न असं पडलं. म्हटलं कसं. म्हणतं आमच्या गावाला लग्न लागतं. म्हणे लग्न लागतं. म्हणतो हो आमच्या गावाला लग्न लागतं. आणि वराडला उतरतं. वराडला उतरतो. ते जर तिथं दारू पिऊन धिंगाणा करायला लागले, आम्ही त्यांना घेतो आणि मुसडीत कुटतो. आम्ही त्यांना घेतो आणि मुसडीत कुटतो. मग महाराज तिथंही नाही शांत झाले तर त्यांना घेतो, पिंपळ कोठ्यात बंद करतो. आणि तिथंही नाही झालं तर चला भाऊ एरंडोले जाऊ, एरंडोली कट टाकू. हे एवढं अवघड आहे महाराज. बरं का, गावाचं नाव नुसतं लग्नाचा विषय निघाला तरी अवघड आहे. बघा ना, पूर्वीचा काळ, बच्चे ने शादी नहीं की इसलिए जिसकी माँ रोती है उसी का नाम मारुती है. हे मारुती सुबट म्हटलं नाही पडला महाराज व्यसनात. दास्यत्वाची भक्ती त्या ठिकाणी हनुमंतरायांनी स्वीकारली. किती दास्यत्व केलं सांगू का, किती दास्यत्व स्वीकारलं ऐका. अरे दास्यत्व एवढं स्वीकारलं, जगाचा मालक सुद्धा एकदा चोरीला गेला. चोरीला गेल्याच्या नंतर सुद्धा ती जो राक्षस आणि ती देवी राहते ना, देवी तिला एका दणक्यात फटकवलं आणि तिच्या जागेवर जाऊन देवीचं रूप अवतार धारण करून बसले. आणि बसल्याच्या नंतर बाहेर राक्षसांना सांगू लागले, म्हटले मला जिवंत बडी पाहिजे. जिवंत बडी कोण, त्यांना चोरून आणलं होतं. राम आणि लक्ष्मण या दोघांना चोरून आणलं. म्हणे मला ते जिवंत पाहिजे, दरवाजा उघडवता येणार नाही. म्हणे मग कसं करू, एक काम करा, वरून सान्या वाटे टाका. काय सांगितलं, या दोघांना सान्या वाटे टाका. हनुमंतराय त्या ठिकाणी देवीचा अवतार देऊन धारण केलेले होते आणि त्या बसलेल्या अवस्थेत सांगू लागले, म्हटले सान्या वाटे टाका. दोघांना सान्या वाटे टाकलं आणि रामाला ती देवी विचारू लागते. म्हटले प्रभू रामा मी तुम्हाला आता खाणार आहे. म्हटले हो. म्हणे मी जर तुम्हाला खाणार आहे, आता हा तुमच्या जीवनातला शेवटचा क्षण आहे, पण या काळामध्ये सुद्धा तुम्हाला एखादा कोणी वाचवू शकतो असं एखादं नाव लक्षात येतं का तुमच्या. म्हणे माता कोणीच आमच्या लक्षात येत नाही. पण ऐका, आताच्या टायमाला जर माझ्याजवळ माझा मारुती राहिला असता. काय म्हटलं देवानं, सध्याच्या परिस्थितीत जर माझा मारुती राहिला असता तर तुला एका दणक्यात त्यानं सिद्ध केलं असतं. म्हटले हा, जगाच्या मालकानं कौतुक केलं महाराज. शेवटी देवाचंही लक्षात आलं ही शेंदरी रंगाची देवी कोण आहे. कोण बसलं होतं तिथं, हनुमंतराय. पुन्हा पुन्हा म्हणू लागले आता मी तुम्हाला खाणार. म्हणे चालेल. खाणार म्हटले चालेल.
अरे मी तुला खाणार आहे, तू घाबरत नाही म्हणे. माता मी आतापर्यंत बऱ्याच देवांचे दर्शन घेतले, बऱ्याच देव्या पाहिल्या, पण आज पहिली अशी देवी पाहतो तिला शेपूट दिसते म्हणे. हनुमंतरायांच्या लक्षात आलं आणि आल्याच्या नंतर त्या ठिकाणी चरण पकडले. ऐका, जगाच्या पाठीवर अख्खं जग ज्या परमात्म्याच्या पाठीमागे धावतो, तो परमात्मा संकटाच्या वेळेला एकाच योद्ध्याला याद करतो, त्या योद्ध्याचं नाव आहे हनुमंतराय. एकाच योद्ध्याची आठवण करतो, त्या योद्ध्याचं नाव हनुमंतराय. किती भक्ती केली महाराज. राम रावणाचं युद्ध झालं, प्रत्येकानं मदत करण्याचा प्रयत्न केला, मदत केली म्हणून अयोध्येचा राजा झाल्याच्या नंतर देवानं प्रत्येकाला बक्षीस दिलं, फक्त एकाच जणाला बक्षीस दिलं नाही, त्याचं नाव हनुमंतराय. सीता मातेनं विचारलं, म्हटले प्रभू तुम्ही प्रत्येकाला बक्षीस देण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्याने सीता शोध केली, राम सीता भेटवली, त्या हनुमंतरायांना तुम्ही काहीच दिलं नाही. देवाचं उत्तर ऐका आणि तेवढं कीर्तनातून घरी घेऊन जा. देवानं सीता मातेला सांगितलं, म्हटले सीते तू जे म्हणतेस ना ते खरं आहे, मी सगळ्यांना बक्षीस दिलं, फक्त एकच जण उरलं, त्यांचं नाव हनुमंतराय. पण ऐक ना सीते, त्याला देण्या इतकं माझ्याकडे काहीच नाही, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. देवाचं उत्तर आहे बरं का, माझा जीव जरी हनुमंतरायांच्या चरणावर ठेवला तरी हनुमंतरायांचे उपकार फेटणार नाहीत, एवढे उपकार त्यांचे आहेत, म्हणून त्यांना काहीतरी भेट वस्तू द्यावी याकरता सीता मातेनं आपल्या जवळचा नवरत्नाचा हार घेतला आणि हनुमंतरायांना बक्षीस दिला. आता त्या माळाची त्या हाराची किंमत माहिती कोणाला? बोला बोला, माहिती कोणाला? ऐका, त्या माळाची त्या हाराची किंमत, नवरत्नाच्या हाराची किंमत एवढी होती, तराजूच्या एका पारड्यात संपूर्ण पृथ्वी. ऐकताय ना? तराजूच्या एका पारड्यात संपूर्ण पृथ्वी आणि एका पारड्यात त्या मानेचा एकच मणी. किती मणी? एकच मणी. मला सांगा, एका मण्याची किंमत एवढी आहे तर मग संपूर्ण माड्याची किंमत किती असेल? एवढा अनमोल किमतीचा हार हनुमंतरायांना बक्षीस दिला. हनुमंतरायांनी तो हार घेतला. आता रामायणामध्ये आपल्याला दाखवलं जातं टीव्ही मध्ये की प्रभू श्री रामचंद्रांच्या पत्नीनं सीता मातेनं दिलेली माळ घेतली. हनुमंतरायांनी एका झाडावर जातात, त्याच्यातला एक एक मणी फोडतात आणि पाहतात आणि फेकून देतात, एक एक मणी दातानं फोडतात, पाहतात आणि फेकून देतात. सीता मातेनं दृश्य पाहिलं, विचारू लागले, म्हटले हनुमंतराय एवढा अनमोल किमतीचा हार मी तुम्हाला दिला आणि तुम्ही त्याला चावून फेकत आहात. हनुमंतरायांचं उत्तर तुमच्या मनाला लागेल. हनुमंतराय सीता मातेला सांगतात, माते हा अनमोल किमतीचा नवरत्नाचा हार तुमच्यासाठी करोडो रुपयाचा असेल, हा अनमोल किमतीचा नवरत्नाचा हार तुमच्यासाठी अनमोल किमतीचा असेल, परंतु माझं एक तत्व आहे, या जगाच्या पाठीवर ज्याच्यात राम नाही त्याचं माझ्याजवळ काम नाही. काय सांगितलं? ज्याच्यात राम नाही त्याचं माझ्या जवळ काम नाही. सीता मातेनं सांगितलं, म्हटले हनुमंतराय हा तर निर्जीव मणी आहे, याच्यात काय राम असेल? तुमच्यात तरी आहे का? दाखवा. हनुमंतरायांनी छाती फाडली, काय दाखवलं? देखलो मेरे दिल के नगीने में, देखलो मेरे दिल के नगीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. मुझे कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, कीर्ति ना वैभव यश चाहिए, राम नाम का मुझको सुमन चाहिए. राम नाम का मुझको सिमरन चाहिए. देखला देखला मेरे दिल के नगीने में, देखला मेरे दिल के नगीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने
आता एवढ्या करता जे एवढं म्हणतात अशातला काही भाग नाही महाराज बरं का. आता एवढं सुंदर म्हणतात मग आपल्याला बरं वाटलं तर आपण कौतुक केलं पाहिजे. कौतुक करण्याकरता तुम्हाला कुठं जायची गरज आहे का? काही पैसा खर्च आहे का? फक्त टाळी वाजवायची. कीर्तनात टाळी वाजवल्यानं नुकसान तुमचं नाहीये. कीर्तनात टाळी होय पातकांची होडी. कीर्तनात टाळी वाजवली तरी पातकांची होडी होती. मग टाळी वाजवायला काय हरकत आहे बरं का. आता या मंडळीने इथपर्यंत येण्याकरता भरपूर कष्ट केले. लोकांना फक्त यांचा घेतलेला पैसा दिसतो, यांनी केलेलं कष्ट कोणाला दिसत नाही महाराज बरं का. ही शोकांतिका आहे. लोकांना वाटतं महाराज लोक फक्त पैसे घेतात. आता महाराजांनी एवढा तारुण्यामध्ये हा पखवाज वाजवावा. महाराजांनी या वयात पखवाज वाजवला म्हणजे महाराजांनी आपलं तारुण्य पखवाजाला अर्पण केलं. तारुण्य अख्खं तारुण्य महाराज 8 तास इंद्रायणीच्या घाटावर प्रॅक्टिस करतात. रात्रभर पखवाज वाजवतात. अरे झोप लागायला लागली की पखवाजावर डोकं ठेवून झोपतात आणि जाग आली की पुन्हा पखवाज वाजवतात. तेव्हा तुमच्यासारखे लोक त्यांना इथपर्यंत बोलवतात. हे सोपं नाही महाराज, हे फार अवघड आहे. याच्याकरता कष्ट घेतलेत भरपूर. म्हणून आता कुठंतरी तुमच्यासारखे लोक बोलवतात. तरी लोकांना महाराजांना सोपं वाटतं. कीर्तन का मी बी करलीच विना का काटे ऐका सोपं आहे भाऊ. शपथ सांगतो इथं आल्यावर अन्न धोतर सुद्धा इट्टल इट्टल म्हणतो. एवढं अवघड आहे. तरी लोकांना महाराज दिसला म्हणजे असं मजाक घेण्याचं साधन आहे. वादा नाही. पाणी पडो नको पडो, खाई रानात पी रानात, फेटा बांधी चाटा मारी, नोटा कमाई रानात, चिकना सडक विरानात साला. हे फार अवघड आहे बरं. विचित्र काम आहे महाराज. हे लोक बोलतील याद नवत नाही. आमचं घर सुद्धा असंच आहे. आता 8 दिवस जर कुठं कथेला थांबलो ना, सप्ताह झाला, 8 दिवसानं आम्ही घरी जातो. आमची मंडळी शेजारींजवळ बसलेली राहते. आम्हाला दुरूनच गल्लीत न पाहते. त्या शेजारीला सांगते उन्हावं माय आमना सप्त्या. ओ सप्त्यावाली लोक आमची पूजा करतात. हा फार अवघड आहे महाराज. मला सांगायचं एकच आहे, इथपर्यंत पोहोचणं बी काही सोपं नाही. लोक बेवड्याला नाव ठेवत नाही, पण धोत्रावाला चुकू द्या त्याला 2 गोष्टी चांगल्या सांगल्याशिवाय राहत नाही बरं का. हे लोकांचं बोलणं आहे. असू द्या. हा भगवान परमात्मा हृदयामध्ये साक्षात प्रगट करून दाखवला. अरे तुम्हाला जर रामाचे प्राप्ती व्हावीशी वाटत असेल तर अगोदर तुम्हाला हनुमंतरायांची प्राप्ती करावी लागेल. हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. त्या संतांच्या पायाशिवाय देवाची प्राप्ती होऊ शकत नाही. हनुमंतरायांचं उत्तर होतं माते ज्याच्यात राम नाही त्याचं माझ्याजवळ काम नाही असं हनुमंतराय म्हणतात. आणि माझं वैयक्तिक असं म्हणणं आहे, जन्माला आल्यापासून ज्याच्या तोंडात राम नाही त्याचं भूतलावर सुद्धा काम नाही. त्यांना आताच घरी जाऊन पाशी घ्यावी, कोणाला काहीच फरक पडत नाही. तोंडात राम नसेल तर काय फायदा हो हिंदू धर्मात जन्माला येऊन. मुंह में दांत नहीं वो चना चबाना क्या जाने. बारीक आहे का. मुंह में दांत नहीं वो चना चबाना क्या जाने. जो औलाद हिंदुस्तान में ही ना पैदा हुई वो राम को क्या जाने. जी औलाद हिंदुस्थानात जन्माला नाही आली तर रामाला ओळखायला तिरस्कार करेल. हे प्रभू श्री हनुमंतरायांचं उत्तर होतं की ज्याच्यात राम नाही त्याचं माझ्याजवळ काम नाही. तुम्हाला हनुमंतरायांची भक्ती केल्याच्या नंतर फक्त हनुमंतराय भेटणार नाहीत तर हृदयात बसलेले सीता माता लखनलाल सहित प्रभू श्री रामांचं दर्शन होईल. म्हणून त्यांचं स्मरण करा, त्यांचे चरण धरा. आणि त्यांचे चरण धरण्याकरिता दुसरं कुठं जाण्याचे काम नाही. तुम्ही जर त्या देवाचं नामचिंतन केलं तर निश्चित ते संत तुमच्या घरी येऊन तुम्हाला दर्शन देतील. फक्त नाम चिंतन गोड असावं. कसं विठोबा टाळी वाजवा. जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. हातानं टाळी मुखानं भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय
विठोबाद कुमाय विठोबाद कुमाय हरी शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीचा त्या वाटा मज दावा व्यासुभठा. तुकोबराय हनुमंतरांना शरण जातात आणि भक्तीची जी वाट आहे ती एक वाट हनुमंतरांना चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि म्हणूनच ती वाट त्या ठिकाणी मागण्याचा आणि ती दाखवण्याचा अट्टहास आणि विनंती त्या ठिकाणी हनुमंतरांना करतायत. ऐका, मला दिलेल्या वेळेमध्ये 2 चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला आणि या 2 चरणाचा भावार्थ असाच आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही. जसं माझ्या बुद्धीला पटला तसा अभंगाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. तसं जर पाहिलं तर संतांच्या शब्दांचे किती अर्थ होतील सांगता येत नाही. कारण व्यासांना फक्त चतुश्लोकी भागवत सांगितलं होतं. 4 श्लोक होते, त्याचे किती केले? 18,000 केले. म्हणजे 4चे 18,000 होऊ शकतात. तर मग एका अभंगाचे कितीतरी अर्थ निघू शकतील याचा अंदाज नाही. म्हणून जसा माझ्या बुद्धीला पटला तसा अभंगाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला.